नमस्कार. नमस्कार. आता आधी आपलं भजन ऐकूया. ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी, ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी, पाहे ना तयासी, पाहे ना तयासी, काय करू ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी, ऐसे आत्मज्ञान. सर्व काळ गेला, सर्व काळ गेला, दारिद्र्य भोगिता, सर्व काळ गेला, दारिद्र्य भोगिता, वैराग्य पाहता तेथे नाही, वैराग्य पाहता तेथे नाही, ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी, ऐसे आत्मज्ञान. दारिद्र्याचे दुःख केले देशधडी, दारिद्र्याचे दुःख केले देशधडी, रामराज्य गुढी, रामराज्य गुढी, रामराज्य गुढी उभविली, ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी, ऐसे आत्मज्ञान. उभविली गुढी भक्ती पंथे जावे, उभविली गुढी भक्ती पंथे जावे, शीघ्र जी पावावे समाधान, शीघ्र जी पावावे समाधान, समाधान रामी रामदासा झाले, समाधान रामी रामदासा झाले, सार्थकाने केले सार्थकचे, ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी, ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी, पाहे ना तयासी, काय करू ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी, ऐसे आत्मज्ञान, ऐसे आत्मज्ञान, ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी. ओ
ॐ श्री गणेशाय नमः. ॐ श्री सरस्वत्यै नमः. ॐ श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला गेल्या वेळे या 17व्या दशकातला 5वा समास पूर्ण झाला की ज्याची आपण फोड सहज परमार्थ साधनेचे गुपित या अर्थानं बघितलं. आणि त्याच्यामध्ये आपण गेल्या वेळी तुम्हाला आठवत असेलच 2 रूपकांचा अभ्यास केला. ती 2 रूपकं कुठली होती? एक म्हणजे आपल्या श्वासोश्वासाचं की जो सहज चालतो, आणि दुसरं रूपक होतं संगीताचं की गोडवी माधुर्य संगीतामध्ये, सहज संगीतामध्ये जे असतं त्या आधारे ही 2 रूपकं समर्थांनी रचली आणि त्याचा सहज साधनेचा अभ्यास सांगितला. आणि शेवटी म्हणले सहज साधना आहे, पण साधना सहज चालायला पाहिजे हे समजायला कठीण आहे. तर ते ही 21 सहस्र 600 वेळा आपला श्वास होतो याच्यावर आधारित जप केला तर सगळं सोपंच आहे. मग त्यांनी हे सगळे श्लोक ओव्यानंतर म्हणले हे कसं कळायला कठीण आहे, कळायला कठीण आहे. त्यांनी काय होतं की असं वाटतं की माझ्या आजूबाजूला मी लक्ष्मीमध्ये करंटा नांदे. ह्याच्यावर आपण गेल्या वेळी तुम्हाला आठवत असेल तर आपण विवेक चूडामणीमधला एक श्लोक बघितला होता की ज्याच्यामध्ये त्या संतांनी दाखला दिला की अरे तुझ्या पूर्वजांनी इथे धन पुरून ठेवले, त्याच्यावरच हे घर आहे, तू दारिद्र्यात का मोलमजुरी करतोस? तर असं आपल्याला हा आनंदाचा हक्क आहे, त्या चैतन्याने, त्या अधिकाराने मानव जन्मात येऊन आपण तो अधिकार आहे आपल्याला. तर ह्याच्यामध्ये दरिद्र अधिकच सांधे म्हणजे त्या त्या ह्या विरोधात ते दारिद्र्य इतकं विचित्र दिसतं. त्याचं परमपुरुषांना मोठं नवल वाटतं की अरे आनंदाचं इतकं खाण असून आनंद का उपभोग घेत नाहीत. आणि त्याने काय होतं ते म्हणतात बघा, तुम्हीच बघा विवेकाने केलं की कसं आपलं आयुष्य पालटतं. एक पाहाती एक खाती, ऐसी विवेकाची गती. म्हणजे गती म्हणजे विवेकाने आपण आपल्या आयुष्यामध्ये क्रांती घडवून आणू शकतो, उत्क्रांती. त्यालाच ते प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याचे न्याय. ही प्रगती जी आहे ती बाहेर साधायची नाही आहे, ती आपल्या मनामध्ये आतमध्ये आपल्याला मनाची संपत्ती मिळवायची आहे. म्हणले अंतरी वसता नारायण. हा नारायण माझ्या अंतरी वसला एकदा मला कळला की लक्ष्मीचं काय येऊणे. श्रद्धा समाधान तितिक्षा षट संपत्ती जी शंकराचार्याने सांगितली आहे ती माझ्यावर असल्यावर मग काय, ज्याची लक्ष्मी म्हणजे हे सद्गुण. मागे आपण बघा भगवान शब्दाची व्याख्या बघितली होती, षड्गुणेश्वर भगवान. तर ज्याची लक्ष्मी तो म्हणजे नारायण आपण बळकट धरावा. की ती लक्ष्मी येईलच आपल्या पाठोपाठ. या संदर्भात आपण पूज्य गुरुदेवांची एक आठवण सुद्धा आपण बघितली होती. हे सर्व तुम्हाला लक्षात असेलच. तर इथे हा समास हा संपला. मग त्यातनं आपण गेल्या वेळी निष्कर्ष काय काढला की साधना कृत्रिम नसावी, ती सुलभ, सहज आणि स्वाभाविक असावी. माझ्या अंगी जे गुण आहेत, माझं जे आत्ता कर्तव्य आहे, ड्युटी आहे, माझी संसारातली जी कर्तव्य मला आहेत, तीच मला परमार्थाची साधना म्हणून
त्याला रूप देण्याचं मला स्वातंत्र्य आहे, माझ्यापाशी शक्ती आहे, कला मी अवगत केली पाहिजे. दुसरं, या सहज भावामध्ये तशी संगीतात मधुरता असते आणि संगीतात पण एक लय असते, नियमितपणा. त्याला एक हे संगीत आणि श्वास ह्या रूपकांवर हा समास रचला होता. आणि ही सहज झालेली क्रिया, ही अशी मधुर झालेली क्रिया भगवंताच्या स्मरणात व्हावी आणि भगवंताला समर्पित असावी, असा आपण गेल्या वेळी निष्कर्ष काढून याच्यावरती पूज्य गुरुजींचीच एक रचना ऐकली की ज्यात ते म्हणले, मला माझं जीवन हे सगळं संगीताप्रमाणे भासतं. मग आपण ती 7 रागात रचलेली 7 कडवी आपण पाहिली की ज्याच्यामध्ये आलेले जीवनातले सगळे रस वेगळे ते त्यांनी गुंफले होते. अशा तऱ्हेनं हा समास 5वा संपला. आणि त्यानंतरचे आता समास 6 आणि 7 आहेत ना, ते विषय एकच आहे, पण त्याला त्या त्या विषयाच्या जणू काही 2 बाजू आहेत. काय आहे की हे आहे हे देहात्म निरूपण आणि त्याचं जगजीवन निरूपण. म्हणजे हे मी खरं प्रामुख्याने माझी आयडेंटिटी आत्मा आहे, चैतन्य आहे, हे जगून जीवन कसं जगायचं हे 6 आणि 7चा विषय आहे. पण 6व्या समासामध्ये आपल्याला ही दृष्टी आपली त्याकडे वळण्यासाठी त्याचं निगेटिव्ह म्हणजे या देह संसारातली दुःख, देह आत्मसंबंधांनी देहबुद्धीच्या लेवलवरती दुःख सुख दोन्ही येतं. हे सुख जेवढं खरं नाही तेवढंच दुःखही खोटं नाही असं आपल्याला वाटतं. सुख जेवढं खरं नाही तेवढं दुःखसुद्धा खोटं किंवा खरं तेवढंच वाटलं पाहिजे, समान अर्थाचं, किंवा दोन्ही खोटी वाटली पाहिजे. पण आपल्याला सध्या दोन्ही खरी वाटतात. हां, तर ह्याचं वर्णनच जणू काही समर्थ करतायत की ते आज जे आपण भजन ऐकलं की दारिद्र्य भोगतोय, हे हे आत्मज्ञान आहे पण त्याच्याकडे लोक येत नाहीत, मी काय करू. म्हणून त्यांनी ह्या 7व्या समासामध्ये, आज तुम्ही बघाल आपलंच माझंच वर्णन आहे. कधी कधी मला असं वाटतं काय आता हे काय होत नाही जप करून काही साधत नाही, माझं दुःख काही कमी होत नाही, हे असं जे काही आपल्याला कधी कधी वाटतं त्याचंच वर्णन समर्थ करणार आहेत आपल्याला. पण त्यानंतर मात्र हे 7व्या जगजीवन निरूपणामध्ये ह्याच दुःखाची दुसरी बाजू आत्मसाक्षित्वाची कला आणि संत संगतीचे लाभ आणि स्वप्रयत्न, हा माझ्या मते हा 7वा समास ह्या 17व्या दशकाचा प्राण आहे. कारण त्याच्यामध्ये त्यांनी इतकं साधनेची वेगवेगळी अंग या समासात त्यांनी घातली आहेत. त्याच्यात अनेक काय म्हणू आपण फेमस ऑफ कोटेड ओव्या या 7व्या समासात आहे. पण ते पटण्यासाठी 6वा समास त्यांनी दुःख संसारात जर आपण आपलं लक्ष अध्यात्म केंद्रित नसेल तर काय होतं याचं आज 6व्याच्या निरूपण आहे. पण त्याच्या आधी आपण या समासाची फोड बघू. आणि हा विषय आधी आलेला आहे तर तो आधी आलाय, मग आता पुन्हा का आला ते आपण जरा बघू. तर याची फोड अशी आहे की देहात्मयोग आणि दुःख म्हणजे आपलं मनाचं समजुतीचं जे आहे त्याचं पहिल्या 1 ते 10 ओव्यांमध्ये वर्णन आहे. त्यानंतर सगळंच काही मनानेच असतं दुःख असं नाही, काही परिस्थितीने पण आलेलं असतं, त्या परिस्थितीचा रेटा पण असतो. त्याच्यामध्ये सुद्धा माझी मनस्थिती सम ठेवायचं जमलं तर मग माझा प्रवास आणखीन वेगाने सुरू झाला. पण हे देहात्म योग आणि दुःख परिस्थितीने दुःख जे आणलं आहे त्याचं वर्णन आहे. आणि त्यानंतर दुःखाने होणारे भ्रम आणि त्या त्या भ्रमामुळे होणारे संताप ह्याचं एक म्हटलं तर विनोदी, म्हटलं तर सरकॅस्टिक असं वर्णन आहे. आणि त्यानंतर मात्र भगवंत आपल्याला शेवटच्या या 11 ओव्यांमध्ये नियती आणि अंतकाळच्या दुःखाची आपल्याला पुन्हा जाणीव करून देत आहेत, जेणेकरून 7व्या समासात सांगितलेलं आपल्याला अधिकाधिक पटे. ह्या पार्श्वभूमीवर हा या 2 समासांची मांडणी आहे. बरं, तर आता हे कसं आहे बघा
की आपण गेल्या वेळी काय म्हटलं, अजपा निरूपण किंवा अखंड नाम साधन किंवा आनंद हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणलं. आणि ह्या समासात तर हे जर आपण बघितलं तर म्हणले आम्हाला माहिती आहे हो दुःख आमचं, आम्हाला ते तुम्ही नका सांगू. आमचं आम्हाला खूप जास्त माहिती आहे, ते तेच काय सांगता आणि ते सारखंच ते मृत्यूचं आणि असं हलाखीचं वर्णन काय करायचं. पण त्याचा उद्देश संतांचा काय आहे ते आपण समजून घेऊ. तर आता बघा, खरं काय आहे आपल्याला इथे जायचं आहे. तर पंचदशी नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये या 7व्या अध्यायामध्ये फक्त एका श्लोकामध्ये विद्यारण्य स्वामींनी जीव आणि ईश्वर यांचा प्रवास सांगितला आहे. तर ईश्वराने काय केलं असं म्हणतात मानवाला पटण्यासाठी, की त्यांनी कल्पनेने ईश्वराने मनात आणलं, सृष्टी उत्पन्न झाली आणि त्यांनी त्याच्यातच प्रवेश केला. ईक्षणादिप्रवेशांता सृष्टिरीशेन कल्पिता, ही सृष्टी झाली. मग जीवाने काय केलं, आपण पण तर काही केलं की नाही. आपल्याला पण तर काही कॉन्ट्रीब्युशन आहे की नाही. तर आहे म्हणले आहे. मग मी काय केलं, जाग्रदा विमोक्षांत संसारो जीवकल्पित. जीवाने काय केलं, जीवाने म्हणजे जागा होऊन, म्हणजे तो त्याला अवेअरनेसमध्ये, त्या अवेअरनेसपासून आपल्याला कळायला लागल्यापासून मोक्षापर्यंत, मोक्ष मिळेपर्यंत ज्या काही माझा व्यवहार चालतो तो त्याला त्यांनी संसार असं म्हटलंय. बघा, जन्मापासून मृत्यूपर्यंत म्हटलेलं नाही बरं, जाग होण्यापासून मुक्तीपर्यंत म्हटलंय. याचा अर्थ कठोपनिषदात म्हटल्याप्रमाणे मृत्युम तू मृत्युम गच्छती, ते जन्म मृत्यू नाही, एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूपर्यंत जातात. कारण आपण जर अज्ञानात काळ कंठला तर एका मृत्यूपासून दुसऱ्या चालू राहील आपले जन्मांतरी. म्हणून इथे विद्यारण्य स्वामी म्हणतात जागृदादी विमोक्षांत. हे जीवाचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे या संसारातनं बाहेर पडायसाठी. जो अज्ञानी जीव समजतो नुसतं जन्म मृत्यू, तसं नाही. या संदर्भात खूप आधी 3ऱ्या दशकामध्ये त्याच्यामध्ये स्वगुण परीक्षा म्हणजे आपलीच अवेअरनेस, जिथं ईक्षणादी प्रवेशांता जागृदादी विमोक्षांता, जे जीवाचा अवेअरनेस म्हटला, त्या आपल्या अवेअरनेसची कल्पना समर्थांनी आपल्याला त्याचं डायसेक्शन जणू काही केलं होतं. आणि त्यातल्या 9व्या समासामध्ये मृत्यूचा समास होता. हे गेले, ते गेले, गेले बहुत आश्रयाचे, गेले, असे पुष्कळ पुष्कळ त्यांनी दिलं होतं. ते म्हणले तर हां ते गेले सगळे, तर काय ते सारखं गेले ते काय सांगायचं. तर म्हणले नाही नाही, ते काय आहे, असो ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. एवढं सांगून हा मृत्यूचा समास संपतो. आणि मग त्याच्यानंतर 10वा समास आहे तो वैराग्याचा आहे. बघा, दासबोधामध्ये आता थोडं वेगळ्या तऱ्हेने, आता आपले 17 दशक बघून झाले, काय सांगितलंय हे तर झालंच, पण कसं सांगितलंय हे सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं ना तर आणखीन आवडतं, आणखीन त्याच्यामध्ये डेप्थ येते. तर आता मृत्यूचा समास सांगितल्यानंतर त्यांनी वैराग्याचा समास सांगितला. मग वैराग्याच्या समासात काय सांगितलं, आशा ममता देही बेडी सुसरी करिता ते तडा तोडी, नेऊन दुःखांचे सांकडी माझी घालती. या माझ्या आशा ममता या सगळ्या मीच मला बेड्या घालून ठेवलेल्या आहेत. स्वामी अखंडानंद म्हणायचे, दुनिया से सुख पाना ये ऐसी समझ अपने आप को कैद करना अशी आहे. अपने आप को कैद करना. तसं आहे, आशा ममता देही बेडी सुसरी करिता ती तडा तोडी. तुम्हाला ते मागे इन्सिडेंट सांगितलेला आठवतं ना, एक पाटी तुम्हाला दाखवली होती बघा. सुसरी करतात, ज्या मगरी आपल्याला लचके तोडतात, त्या तलावामध्ये पाटी होती, येथे पोहण्यास मनाई आहे, उडी मारू नये. आणि दुसरी एक पाटी होती, जर तुम्ही उडी मारली
आणि जर जगला तर सर्व्हायव्हर्स विल बी प्रॉसिक्युटेड असं लिहिलं होतं त्याच्यावर त्या पाटीवरती. त्याला सुसरी आहेतच, त्या सुसरीतनं सोडलं तुम्ही तर आम्ही तुमच्यावर खटला भरू. सर्व्हायव्हर्स विल बी प्रॉसिक्युटेड. तर असं संसार आहे बघा. तर हे असं आहे. मग या वैराग्याला इथनं सुरुवात केली आणि पुढे काय म्हणले? जयास तुम्हाला दुःख व्हावं असं वाटतंय? जयासी वाटे क्षीण व्हावा, तेणे विषयो चिंतित जावा, विषयो न मिळता जीवा, तगबग सुटे. मग तुम्हाला तुमच्या आवडीचा विषय नाही मिळाला, मग अडचण होईल. बघा, आम्ही आश्रमात होतो ना 2 वर्ष, तेव्हा काही समजत नव्हतं. आताही नाही समजत विषय, फक्त आता समजत नाही एवढंच समजायला लागलंय. तर त्यावेळेस ते आचार्य म्हणायचे, ज्या दिवशी तुमच्या मनाविरुद्ध काही मनाविरुद्ध घडलं, ज्या दिवशी खरं आम्हाला तिथे लागायचं सगळं मिळायचं बरं का, सगळं तेच होते. म्हणजे म्हणायचं, त्यांनी आम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, इफ यू वॉन्ट समथिंग अँड इफ यू डोंट सी इट, यू डोंट नीड इट. असंच सांगितलं होतं, यू डोंट नीड इट. तर ते म्हणायचे, ज्या दिवशी तुम्हाला कोणी अपमान केला, कोणाला तुमच्या मनासारखं काही झालं नाही, तर म्हणले तो दिवस तुमच्या साधनेसाठी उत्तम दिवस आहे असं समजा. अरे बापरे! की कळायला की इथनं ह्याच्यात नाही आहे कोणाकडून चांगलं म्हणून घ्यायचं, वाईट म्हणून घ्यायचं. मग काय पाहिजे? अशात बऱ्याच उभ्या आहेत की वैराग्य मिळण्यासाठी. मग तो शिष्य विचारतो, हे कुठे मिळेल मला हे सगळं? मग त्याला त्यावेळेस गुरु सांगतात भगवत भजनाने मिळेल. आणि देखोन शिष्याची अनन्यता, भावे वोळला सद्गुरुदाता, स्वानंद तुंबळेल आता, पुढील ये समासी. असं सांगून हा वैराग्याचा दशक संपतो आणि मग आपली 4थ्या दशकापासून नवविधा भक्तीचा समास तिथनं सुरू झाला. तर हे जे आशा ममता बेडी सोडा, हे सुसरी करिता ती तडातोडी, हे जे सांगितलंय ना, त्याच्याकडे पुन्हा एकदा आपलं लक्ष जाण्यासाठी त्यांनी हा समास रचलाय. ह्याला वेदांतामध्ये स्थाणु उत्खनन न्याय असा एक न्याय आहे. म्हणजे काय, तुम्हाला एखादा खांब जो आहे, एखादा काही बळकट करायचं आहे का, तर ते तुम्ही हलवा, काढा बाहेर आणि पुन्हा खोल खणून, आणखीन खोल खणून मग त्याचं नीट रोवा. की मग म्हणे तुमचं हे पक्क झालं, एकदा तुमची हे बैठक पक्की झाली. तसं आहे, आपली बैठक पक्की होण्यासाठी हे आठवण करून देण्यासाठी आहे. तर आता या पुढच्या ओव्या आपण बघूया की आत्मा देहामध्ये असतो, नाना सुख दुःखे भोगितो, शेवट शरीर सांडून जातो एकाएकी. आत्मा आपल्या त्याने सुरुवात केली, एक त्यांनी सिद्धांत सांगितला, आपल्या देहामध्ये असतो. आणि म्हणायला काय म्हणलंय की आपल्या देहामध्ये असतो आणि तो सुखदुःख भोगतो. पण समर्थानं आपल्याला कुठे न्यायचं आहे खरं माहिती आहे का? त्यानं आपला हा जो 20वा श्लोक आत्मबोधाचा आहे तो आधी आला चुकून. त्याच्यामध्ये शंकराचार्यांनी काय म्हणलंय? आत्मचैतन्यमाश्रित्य देहेंद्रिय मनोधिय. हे आत्मचैतन्य आहे, त्याच्यावर आश्रय, त्याच्या आश्रयाने कोण राहत आहे? देह, इंद्रिय, मन, बुद्धी, हे 4 ह्या आत्मचैतन्याच्या आश्रयाने राहतात. पण मला तर ॲक्टिव्हिटी झाल्यासारखी दिसतीये ना. हो म्हणे, दिसतीये, पण ती देहानी मनाने तुमचे जे काय संस्कार आहेत त्याने नुसती ही कशी चालली आहे म्हणे ॲक्टिव्हिटी. तर सूर्य, आता जुनं उदाहरण आहे, रात्री अंधार असे, सकाळी सूर्य उजाडल्यावरती जसं जे लोकांचे व्यवहार सुरू होतात, ते सूर्य करतो का व्यवहार? सूर्य नाही करत. सूर्याच्या प्रकाशामुळे लोक त्यांना जसा हवं तसा व्यवहार करतात, पण सूर्य नाही करत. सूर्यामुळे, त्याच्या प्रकाशामुळे व्यवहार होतात. स्वकीयार्थेषु वर्तन्ते सूर्यालोकम यथा जना. तर तसं या आत्मचैतन्याच्या प्रकाशामध्ये, त्याच्या चेतनेमध्ये
हे फक्त देह मनोइंद्रिय चालले, त्याला मीच समजून चाललोय. पण हाच प्रवास पुढे शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये काय सांगितलं? यस्य सन्निधी मात्रेण देहेंद्रिय मनोधिया. बघा, देहेंद्रिय मनोधिया हा हा जो कॉम्प्लेक्स आहे देह मन इंद्रियाचा, तो तेच ठेवला. पण आता आत्मचैतन्य आश्रित्यच्या ऐवजी थोडे आणखीन दूर झाले, त्याच्या फक्त जवळ आहे म्हणले. आता आश्रय पण नाही, आश्रय पण गेला, हळूहळू सुटलं. यस्य सन्निधी मात्रेण देहेंद्रिय मनोधिया विषयेषु स्वकीयेषु वर्तन्ते प्रेरिता इव, ॲज दो प्रोपेल्ड बाय, या इंद्रिय जणू काही मला माझ्याकडनं काम करून घेत आहे. आणि समर्थ म्हणतात हे समजून घ्यायची काय जरुरी आहे? समजून घ्यायची अशासाठी जरुरी आहे की असं नुसतं तोंड देखलं म्हणण्याने नाही होत. त्यांनी त्यांनी काय होतं, एक वेळ लोक फसतील, पण माझं मन कसं फसेल? हां, की हां सगळं ठीक आहे, शेवटी काय आत्म्याकडेच आहे, देव करेल तसं, आणि मी मात्र बदल माझ्या उपासनेमध्ये काही वाढवायला तयार नाही, माझी समजूत तशी तशीच ठेवली. तर ह्याला समर्थ पुढे म्हणतात, ह्याच समासामध्ये हे समजणं जरूर आहे. कारण म्हणले, भोगून अभोगता म्हणती, हे तो अवघीच फजिती, लोक उगेच बोलती पाहिल्या विण. म्हणजे हा सगळं देव करतो नुसतं असं म्हणायचं म्हणून कसं चालेल? एके ठिकाणी ज्ञानयज्ञ चालू होता गुरुजींचा. तर त्यावेळेस ते एक जण आले आणि ते म्हणले, हा म्हणे समजलं म्हणले, सगळ्या शेवटी म्हणे भगवंताच्या इच्छेनं चालतं असं समजायचं. तर म्हणले, अहो नुसतं समजून कसं चालेल? असं नुसतं बोलण्याने होईल का? ते त्याप्रमाणे माझी वागणूक वर्तणूक व्हायला पाहिजे, स्वतःचा अनुभव तसा व्हायला पाहिजे, तर हे आहे. हे नुसतं बोलण्याने काय होईल नुसतं? तर हे अशी आपली सोय बघा समर्थांनी किती केली, की हे शंकराचार्यांनी जे आत्मचैतन्य आश्रयापासून मग तस्य सन्निधी मात्र नुसतं बाजूला उभं राहून हे जो अद्वैताचा प्रवास आहे, तो समर्थांनी ह्या 1 ते 31 ओव्यांमध्ये आधी नुसता हा आत्मा आणि देहाचं दुःख वेगवेगळं नुसतं तेच समजावून सांगितलं. आणि ह्याच्या पुढच्या समासामध्ये मग पूर्ण विवेकाने उपदेश त्यांचा केलेला आहे. बरं, ते असो. आता आपण पुढच्या ओव्या, नुसत्या ओव्या बघू. या ओव्या समजायला कठीण आहे, कारण तो तुमचा आणि माझा सगळ्यांचाच प्रवास आहे तो. या ओव्या म्हणजे तर बघूया. शरीरी शक्ती तारुण्यपणी, नाना सुखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणी, दुःखे भोगी. आता हा सगळा आपला सगळ्यांचा अनुभव हाच आहे की नाही? हां, एक फक्त तो मुल्ला नसरुद्दीन होता बरं का, की तो म्हणला नाही नाही म्हणे, मी जरी आता वृद्ध झालेला असलो तरी, आता जरी माझं वय किती 80 असेल, पण माझ्याकडे आत्ता जेव्हा मी 18 वर्षांचा होतो तेव्हा जेवढी शक्ती आहे तेवढीच आत्ता पण आहे. त्यामुळे काहीतरी वेड्यासारखं बोलू नको, सिद्ध करून दाखव. हा म्हणे, मी सिद्ध करून दाखवतो. बघा म्हणे, ही त्याच्या अंगणामध्ये एक मोठी शिळा पडली होती. म्हटलं, बघा ही शिळा तुम्हाला दिसते का मोठा? ती शिळा मी 18 वर्षाचा होतो तेव्हा सुद्धा मी हलवू शकत नव्हतो, आणि आत्ता सुद्धा हलवू शकत नाही. माझी शक्ती तेव्हा जेवढी होती तितकीच आत्ता आहे. वा वा. तर असं आपण डायरेक्ट म्हणत नाही, पण वागणं मात्र त्यानुसार या समजुतीने व्हायला पाहिजे. मरावेना ऐसी आवडी, पण हात पाये खोडून प्राण सोडी, नाना दुःखे अवघडी वृद्धपणी, देह आत्मयाची संगती, काही एक सुख भोगिती. तुम्ही म्हणाल, मी आत्म्यामुळे सगळं दुःख आहे तर नको मला. नाही नाही, तर देहातनं जे सुख व्हायचं ते पण आत्म्याच्या संगतीमुळेच आहे. त्याला मी आत्ता सुख अशी संज्ञा दिली आहे. सरफडून चरफत डस फडून चरफडून सरफडून जाती देहांत काळी, ऐसा आत्मा दुःखदायक, एकाचे प्राण घेती एक.
सगळे एकमेकाशी भांडणं करतात. मग मला दुःख होतं म्हणून मी आणखी दुसऱ्या कोणाला दुःख देतो. शेवटी सगळं निरर्थक, काही नाही, अशी खेदानं म्हणायची पाळी येते बघा. मग आणखीन काय म्हणले? ऐसा दो दिसांचा भ्रम, त्यास म्हणती परब्रह्म. म्हणजे इथं परब्रह्म शब्द समर्थांनी परमोच्च आनंद ह्या अर्थाने मांडलाय, की माझे सगळे प्रयत्न, माझ्या सगळे मनातले विचार कुठे सध्या केंद्रित झाले आहेत? समर्थ म्हणतात तुमच्या देहावरती किंवा संसारावरती. अरे पण तो संसार सुखाचा आहे का? नाही. ते संसार तर म्हणतात तो 2 दिवसाचा भ्रम आहे. आणि मग त्याच्यासाठी परब्रह्म त्याला म्हणजे परमोच्च मूल्य मी त्याला का देतो? या अर्थाने ते म्हणतात या 2 दिवसाच्या भ्रमाला त्यास म्हणती परब्रह्म. नाना दुःखांचा संभ्रम मानून घेतला. मीच मानून घेतला हा संभ्रम. दुःखी होऊन चरफडून गेले, तेथे कोण समाधान झाले. काही एक सुख सुख भोगिले, काही एक सुख भोगले तो सवेच दुःख लगेच आलं. लगेच दुःख आलंच. हं, थोडंसं वाटतंय सुख भोगलं तोवर. जन्मदारभ्य आठवावे, म्हणजे जन्म कसा आरंभापासून आठवा. म्हणजे अवघे पडेल ठावे, नाना दुःखे दुःख मोजावे. काय म्हणून म्हणजे किती किती म्हणून मोजायची दुःख? अगणित दुःख आहेत या अर्थाने. ऐसी आत्मयाची संगती, नाना दुःखे प्राप्त होती. दैन्यवाणी होऊन जाती प्राणी मात्र. तर समजायला सोपी आहे हवी. काही आनंद काही खेद, जन्मवरी पडिला संबंध. नाना प्रकारी विरुद्ध तडातोडी. आता हे सगळे माझ्या मनाच्या समजुतीनं हे सगळं आलेलं आहे. तडातोडी हे सगळं मीच करून घेतलंय. थोडं सुख थोडं दुःख, जरा वाटतं बरं तर लगेच हं, हे एक ती काय ते मर्फीज लॉ असतात ना, ते एक मर्फीज लॉ आहे. म्हणजे जर म्हणे इफ यू फील दॅट एव्हरीथिंग इज गोईंग युअर वे, मग त्याला खाली लाईन आहे, यू मस्ट हॅव ओव्हरलुक समथिंग. असं ते वाक्य आहे. की तुम्हाला जर सगळं तुमच्यासारखं मनाने समाधानाने सुखी आहे असं वाटलं असेल तर नीट लक्ष द्या. तुमच्या हातनं काहीतरी मनातनं काहीतरी निसटलंय, काही लक्ष द्यायचं आहे, नीट लक्ष दिलं नाही तुम्ही. तर आता या परिस्थितीनं आणलेलं दुःख काय? ते तर आपला परिचयाचा विषय ओव्या सोपे आहेत, आपण बरोबर बघू. निद्रा काळी ढेकुण पिसा, नाना प्रकारी वळसा. नाना उपाये वळसा, त्यास होय. ते अगदी मी खरं सांगतो, स्काउटच्या कॅम्पला गेला होता एक जण. तर तिथे ते हॉस्टेलसारखं काहीतरी होतं आणि त्यात केवढे डास, आणि तो रात्री लोळायचा. तर मच्छरदाणी दिली होती पण लोळायचा. तो म्हणला माझ्या मच्छरदाणीत इतके डास शिरले, मी म्हणले मग ते डास मच्छरदाणीतच ठेवले, मी बाहेर जाऊन झोपलो. मच्छरदाणीच्या. तर काय ढेकून पिसा काय तुमची कशी पाळी येईल काही सांगता येत नाही. भोजन काळी माशा येती, नाना पदार्थ उंदीर नेती. मग उंदरांना पण खाणारी मांजरं असतात, पुढे त्यांचीही फजिती मार्जरे करीती. वाचामवा गोचिड, गांधेले कानटे उदंड. एकास एक चरफड, दोहीकडे. हे सगळे एकमेकाला किडे वगैरे सगळे उंदीर मांजरं खाणारे सगळीकडे आहेत. त्याचं पुष्कळ वर्णन आहे. समर्थ आता त्यांचं जंगलामध्येच संबंध त्यांनी राहिलेले. विंचू सर्प वाघरिसे, सुसरी लांडिगे माणसास माणसे. परस्परे सुख संतोषे, एकही नाही. बघा ते म्हणले प्राण्यांनाच कशाला दोष द्यायचा, माणसं पण माणसांना त्रास देणारी भरपूर आहे. तसेच आता सांगतात काय, 84 लक्ष उत्पत्ती, एकास एक भक्षिती. नाना पिडा दुखणी किती म्हणून सांगावे. ऐसी अंतरात्म्याची करणी,
नाना जीव दाटले धरणी, परस्परे संहारणी एक एकांची. अशी सगळी परिस्थिती बाहेरनं सुद्धा बघाल तर जगामध्ये तिथे सुद्धा तेच चालू आहे. मग ह्यानी काय झालं, मीच मनामध्ये काहीतरी माझ्या मनाने भ्रम करून घेतला आणि मी चिडचिड केली, संताप केला म्हणा. अखंड रडती चरफडिती, विवळ विवळो प्राण देती, मूर्ख प्राणी त्यास म्हणती परब्रह्म. परब्रह्म म्हणजे आनंदाचा अमाप ठेवा, असं मला त्या ठिकाणी वाटतं. ते म्हणले हे परब्रह्म नाही काही खरं. परब्रह्म ते म्हणतात परब्रह्म तर खरं कसं आहे, परब्रह्म जाणार नाही, कोणास दुःख देणार नाही, स्तुती निंदा दोन्ही नाही, परब्रह्मी. असं तर खरं परब्रह्म आहे. तर म्हणले आता काय करायचं, पण असं असताना त्या कोणी स्वामींनाच नावं ठेवतात, त्यांनाच काही टीका करतात, उदंड शिव्या दिल्या. म्हणले त्या तितका त्याच्या अंतरात्म्यास लागला, असा माझीच काहीतरी समज करून घेतली. आणि आता पुढे, आता मला खरं वाचायची गरज नाही आहे, स्वामीजींनी समर्थांनी शिव्यांची एक माळ रचली आहे. विचार पाहता प्रत्यय आला, येथा तथ्य म्हणजे यथातथ्य काय, त्या परब्रह्माला कोणी त्रास देत नाही हे खरं आहे. तर बघा हे दगडीचा, बटकीचा, लवंडीचा केवढ्या त्यांनी शिव्या शिव्या दिलेल्या आहेत. ऐसा हिशेब शिव्यांचा किती म्हणून सांगाव्या. एक जण सांगायचे, त्याच्या ओळखीचे एक महात्मा आहेत, खेडेगावात त्यांचा आश्रम आहे आणि तिथे काय आता आजूबाजूला वस्ती कशी आहे, तर ते म्हणले ते संत आश्रमात असतात तेव्हा अगदी खरंच संत आहेत, नीट सगळं त्यांच्या आश्रमामध्ये जेवण खाण सगळं विनामूल्य भगवंतासाठीच आहे. पण काही कारणाने बाहेर ओढ्यावरून पाणी आणायला लागतं, तिथे कोणाचं भांडण झालं की ते हे जातात आणि ते परत आल्यावर सांगतात आणि ह्या लोकांशी असंच वागलं पाहिजे. आणि त्यांचा नियम काय आहे, म्हणले एकदा दिलेली शेवी पुन्हा द्यायची नाही, हा नियम आहे माझा. अरे म्हणले हे काय तू. पण आता असं आहे, प्रत्येक साधू त्यांच्या त्यांच्या नियमाप्रमाणे वागतो. इतुके परब्रह्मी लागेना, तेथे कल्पनाची चालीना, तडा तोडीचे ज्ञान मानेना, कोणी एकासी. की हे सगळं परब्रह्माशी याचा काही संबंध नाहीये हो. उगीच तिथे तडातोडीचं ज्ञान, ह्याला मारामारी असं नाहीये तिथे. तुम्ही हे व्यवहाराचे नियम परब्रह्माला लावू नका. ते हे दोन व्यवहारा त्याच्याशी व्यवहार करू नका. मग ते आपल्याला नियती सांगतात. तर आता बघा, समर्थांसारखा नितांत प्रयत्नवादी ते काय सांगतात बघा. सृष्टीमध्ये सकळ जीव, सकळांस कैचे वैभव, या कारणे ठाया ठाव निर्मिला देवे. म्हणजे ते म्हणत असत, उत्तम काळ यायला लागतो व्यवहारामध्ये, बाहेर तुम्हाला बदल घडून आणायचा असेल तर मनामध्ये घडून आणणं फरक माझ्या हाती आहे. उदंड लोक, ते एक उदाहरण देतात. कसं म्हणले, उदंड लोक बाजारीचे, जे जे आले ते ते वेचे. समर्थांच्या काही काळी काही दररोज बाजार भरत नसत, आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा म्हणा, ते लोकांचा बाजार भरायचा. मग त्या बाजाराला आलेलं तर कोणी जावं, काय विकत घ्यावं, काय कसं असेल तसं असेल. पण जे हुशार लोक असत, उत्तम तितुके भाग्याचे लोक घेती. म्हणजे जे उत्तम विचार करणारे लोक आहेत ते त्या बाजारामध्ये गेल्यानंतर जे तिथलं सगळ्यात उत्तम आहे, जे उपयोगी आहे तेच घ्यायचे. कारण असं आहे, एकदा महिन्याचा बाजार झाला किंवा पुन्हा एक महिना बाजार नाही, मग पुन्हा तसं ह्या उद्देशाने ते म्हणतात की ही एकदा संधी मिळालेली आहे, त्याचा नीट उपयोग करायला पाहिजे. येणे न्याये अन्नवसन, येणेची न्याये देवतार्चन, येणेची न्याये ब्रह्मज्ञान प्राप्तव्या सारिखे.
ही संधी माझ्यापाशी जे लिमिटेड रिसोर्सेस आहेत ती मी देवदेवतांसाठी योग्य तऱ्हेनं वापरून करणं हे खरं योग्य आहे. ते म्हणले लोक स्वप्रयत्नाने उपासना करून मनामध्ये समाधानी असू शकणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. पण तुमच्या आश्रमामध्ये किंवा बाहेर तुम्हाला किती ऐहिक वैभव असेल ते मात्र त्या समाजाच्या परिस्थितीवरती, ते अनेक कारणांवर अवलंबून आहे. बघा, आपण सुद्धा बघितलं गाडगे महाराजांनी जो आत्मानंद भोगला आणि समर्थांनी जो आत्मानंद भोगला, यात फरक आहे का? यात फरक काही नाही, या त्यांच्या आनंदात फरक नाही. पण कोणी गाडगे महाराजांकडे गेला तर गाडगे महाराज काय म्हणतील? मी कटोरी घेतो, तूही कटोरी घे, झाला आपण जाऊन भिक्षा मागू. दोघे जण ते काय मिळेल ते आपल्याला त्यांच्यापाशी काय खायला लागेल. समर्थांचा आश्रम असेल, मठ असेल, तिथे आपल्याला जेवण मिळेल, तिथे वेगळं आहे. तर अवघेची लोक सुखी असती, संसार गोड करून नीती. तर बाहेरची परिस्थिती कशी का असेना, संत किंवा शहाणा मनुष्य काय करतो? तो आनंदात राहतो. पण महाराजे वैभव भोगिती ते करंटे असं कैसे, म्हणजे जे अत्यंत जे बाहेरचं जे वैभव आहे ते कोणाला असेल किंवा नसेल त्याचा काही संबंध नाही, किंवा ते वैभव नाही म्हणून मी कमनशिबी असं समजणं, त्याला ते समर्थ करंटा म्हणतात. पण संसार जसा आहे त्यात सुखी करून, संसार गोड करून मानणाऱ्याला समर्थ शहाणा म्हणतात. परंतु अंती नाना दुःखे तेथे होते सगट सारिखे, पूर्वी भोगिली नाना सुखे अंती दुःख सोसवेना. हा तर नियम आहे. आणि पूर्वी जर पुष्कळ आनंदात सुखामध्ये, सुखा म्हणजे कुठलं सुख? हे बाहेरचं सुख, हे जर केलं असेल त्याला दुःख सोसवत नाही. कारण का? मी प्रयत्न न करता मिळवलेलं जे आहे ते कधी ना कधीतरी जाणारच आहे. बाहेरचं वैभवसुद्धा कधी ना कधीतरी जाणार आहे. तर हे बाहेरचं लौकिक यश कधी असेल, कधी नसेल. कठीण दुःख सोसवेना, प्राण शरीर सोडीना, मृत्यू दुःख सगट जना, कासा वीस करी. हा तर आपल्या सगळ्यांचा अनुभव आहेच. मग आता या शेवटच्या ओव्यांमध्ये समर्थ म्हणतात, नाना अवयवहीन शरीर झालं, मग त्याप्रमाणे तसेच पाहिजे वर्तले, प्राणी अंतकाळी गेले, कासा वीस होऊनी, रूप लावण्य अवघे जाते, शरीर सामर्थ्य अवघे राहते. म्हणजे सोडून जातं, मागे पडतं, रितं पडतं. कोणी नसता मरते, आपदो, हे एक 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 सगळे मरतात. अंतकाळ दैन्य दीन, सकळी कांस तत्समान, सगळ्यांना सारखं आहे. ऐसे चंचळ अवलक्षण दुःखकारी, हे अगदी दुःखकारी आहे. मग जे न समजता तर दुःख आहेच, हो, तर काय, आता त्याच्यात काय, सगळंच ठीक आहे असं नाही. कारण का? भोगून अभोगता म्हणती, हे तो अवघीच फजिती, लोक उगेच बोलती पाहिल्या विण. तर असं आहे की हे समजून त्याकडे वेगळेपणे पाहण्याची दृष्टी येण्यासाठी हा समास आहे. हा समास पुढच्या समासाची केवळ प्रस्तावना आहे. समर्थ वॉर्निंग देत आहेत. अंतकाळ आहे कठीण, शरीर सोडिना प्राण, बराड्यासारखे लक्षण अंतकाळी. म्हणजे अंतकाळी, बराडी म्हणजे भिकारी, त्या भिकाऱ्यासारखं आपल्याला शेवटी व्हायला नको. ही वॉर्निंग देत आहेत ते. ते हे कसं आहे माहीत आहे का? की आता बघा, आता एक संतांची आठवण सांगतो. ते संत त्यांच्या उपासनेप्रमाणे ते नाम द्यायचे. तर त्यांनी नाम दिल्यावर त्यांचा शिष्य काय म्हणला, की आता म्हणे तुम्ही मला नाम दिलं, म्हणजे आता तू उपासना कर. तर म्हणले, समजा मी उपासना नाही केली तर ते म्हणले, तो म्हणला अंतकाळी काय होईल, मला मुक्ती मिळेल का नाही? आता बघा, असं सरळ त्यांनाच विचारलं ज्यांनी नाम दिलं. ते संत म्हणले, अरे,
ते कधी स्वतःकडे क्रेडिट नाही घ्यायचे. ते म्हणायचे रामरायांनी तुला नाम दिलं, असं त्यांचा व्यवहार असे. ते म्हणले अरे तुला नाम दिलं, तो तुला मुक्ती दे, तो राम तुला मुक्ती देईलच, तुला पुढच्या चांगल्या योनीत ढकलेलच. पण जर तुला आनंदाने आत्ता जगायचं असेल तर उपासना कर. हा, तर आपण आता समर्थांच्या पदरी पडलो आहे. आपले सगळ्यांची मुक्तीची सोय समर्थांनी करून ठेवलेली आहे. त्याशिवाय काय आपला 17व्या दशकापर्यंतचा प्रवास इतका दररोज एक एक ओवी बघून झाला नाही. हम्म. तर अंतकाळची काळजी पुढे बघू, पण आत्तापासून ते मरेपर्यंत भिकाऱ्यासारखं जगायचं नसेल तर मला उपासना करून जगलं पाहिजे. म्हणजे आत्ताच मी वेगळेपणे राहून आनंद उपभोग का नाही उपभोगायचा? हां, तर त्यासाठी उपासना आहे. तर हे सगळं दुःख दुःख वर्णन अशासाठी केलं की आपल्याकडनं अत्यंत नियमित आणि गांभीर्यानं उपासना समर्थांना अपेक्षित आहे. ते संबंध या दशकाचाच नव्हे तर समर्थांच्या उपासनेचं सार सांगणारा हा पुढचा जो जगजीवन निरूपण समास आहे, तो याच्या पुढचा समास आहे. तो आता आपण पुढच्या आठवड्यात बघू. आता मी इथे थांबतो. आजचा समास जरा काय म्हणायचं की अ, फारच निगेटिव्ह वाटेल कोणाला, की काय हो दुःखदायक दुःखदायक, पण त्याच्यापासून हे धडा घेण्यासाठी समर्थांनी सांगितलं आहे. तर त्याच्याकडे आपण गांभीर्याने बघूया. आणि आपण पुढच्या आठवड्यात भेटू. मी आता प्रार्थना म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. Thank you. हरि ओम.